मकर राशी 21 जून 2024 मंगळाचे गोचर मोठा प्रभाव पडणार. या घटना घडणारच. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या मित्रांनो, मंगळ ग्रह स्वतः मेष राशीतून बाहेर पडून शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि मेषमधून वृषभ राशीत प्रवेश करणं हा गोचर प्रत्येक 12 राशींवर प्रभाव टाकणार आहे. तुमच्या मकर राशीवर सुद्धा याचा भरपूर प्रभाव पडणार आहे आणि खूप मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आरोग्याच्या समस्या असतील, नोकरीमध्ये प्रगती नसेल, व्यापार चालत नसेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य असंतोष तुमच्यासमोर असतील, बाधा अडचणी असतील, मार्ग तुम्हाला मिळत नसेल, काय करावे हे कळतच नसेल, तर एकदा पत्रिकामध्ये ग्रहांच्या हालचालींवरून आपण जाणून घेऊ शकतो की काय सुरू आहे, काय नाही आणि केव्हा पण यातून बाहेर पडू शकतो. त्यामुळे तुम्ही पत्रिका तपासून घ्या. मित्रांनो, मकर राशीसाठी मंगळ हा तुमच्या चौथे घर असतं. ते सुख, आई आणि जमिनीशी संबंधित असतं आणि 11वा लाभ आणि उत्पन्नाचे घर असतं. म्हणजेच मंगळ तुमच्या सुख आणि पैसा या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींचे नियंत्रण करतो. आतापर्यंत मंगळ तुमच्या 4थ्या घरात होता, पण 21 जून 2026 रोजी तो तुमच्या कुंडलीच्या 5व्या स्थानात, पंचम स्थानात म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्र 5वे स्थान हे उच्च शिक्षण, बुद्धी, निर्णय क्षमता, प्रेमसंबंध आणि संतांचे मानले जाते. जेव्हा लाभ आणि सुखस्थानाचा स्वामी 5व्या घरात येतो तेव्हा तो अनेक आघाड्यांवर मोठे बदल घडवून आणतो. मित्रांनो, 5व्या स्थानातील मंगळ विद्यार्थ्यांसाठी प्रचंड फायदेशीर ठरेल. तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि कठीण विषयातही तुमची एकाग्रता वाढेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी किंवा तांत्रिक क्षेत्रासाठी शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मोठी संधी मिळेल. सरकारी नोकरीची किंवा काही परीक्षा देत असाल तर 21 जून नंतर तुमची मेहनत फळाशी येईल. मंडळींनो, ऊर्जा तुम्हाला चिकाटी देते. फक्त एकच काळजी घ्या, अभ्यासाच्या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स किंवा मित्रांशी वाद घालणं टाळा. मित्रांनो, दुसरी मोठी घटना तुमच्या आर्थिक आयुष्यात घडणार आहे, कारण 11वा घर हा आपला आर्थिक गोष्टीला दर्शवतो आणि या गोचरामुळे तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होताना तुम्हाला दिसेल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळतील. नोकरी किंवा व्यवसायातून आचारात त्यांना लाभाचे योग निर्माण होतील. 5व्या स्थानी सट्टेबाजी किंवा शेअर मार्केटची सुद्धा मानले जाते. मंगळ तुम्हाला धाडसी निर्णय घ्यायला लावतो, ज्यामुळे सुरुवातीला फायदा होऊ शकतो, पण मंगळ घाई गडबड करायला लावतो. म्हणूनच कोणाच्याही सांगण्यावरून एकाच वेळी मोठी रक्कम शेअर्स किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक, अन्यथा मोठे नुकसान तुमचं होऊ शकते. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक कधीही फायदेशीर ठरते, पण याच नात्यावर आणि कौटुंबिक जीवनावर याचा काय परिणाम होणार हे सुद्धा जाणून घ्या. 5व्या स्थानी मंगळ प्रेम संबंधामध्ये प्रचंड ऊर्जा आणि पॅशन आणतो, पण सोबतच तो राग आणि अहंकार सुद्धा आणतो. तुमच्या जोडीदारावर संशय घेणं किंवा माझंच खरं करणं यामुळे नात्यात दुरावा शकतो. एकमेकांना समजून घ्या आणि संयम ठेवा. जे लोक विवाहित आहेत त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्या स्वभावाकडे लक्ष द्यावे लागेल. या काळात मुलांच्या स्वभावात मोठा चिडचिडपणा जाणवू शकतो. त्यांना उष्णतेचे विकार होऊ शकतात. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन किंवा क्रिएटिव्ह कल्पना सुचतील. तुमचे निर्णय अंतिम मार्केटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल. नोकरी करणाऱ्या मित्रांच्या बुद्धी कौशल्याच्या ऑफिसमध्ये कौतुक, नवीन प्रोजेक्ट होतात. त्यांना तुमचे नेतृत्व बघून समोर येतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मित्रांनो, मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाची ही गोचर तुम्हाला बुद्धी आणि पैसा दोन्ही मिळवून देणार आहे, पण तरीही मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यावी. निर्णय घेऊन कोणत्याही प्रकारच्या पैशाचे व्यवहार किंवा सही करताना अजिबात घाई करू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात किंवा अतिउत्साहात कोणालाही असे वचन देऊ नका जे नंतर पूर्ण करणं कठीण होईल. मित्रांनो, हे मंगळाचे गोचर शुभ प्रभाव याचा वाढवण्यासाठी तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बली आवर्जून वाचा. मकर राशीचा हा सविस्तर गोचर व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर
कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.